नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण सबस्टिट्यूशनचा वापर करून काही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे एक्झाम्पल सॉल्व केले होते. या व्हिडिओमध्ये आपण तोच पार्ट पुढे कंटिन्यू करूयात आणि काही नवीन एक्झाम्पल सॉल्व करूयात. पहिलं एक्झाम्पल घेतो. y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 2 इंटू ई टू द पॉवर x अपॉन 1 मायनस ई टू द पॉवर 2x आणि क्वेश्चन आहे आपला फाइंड dy बाय dx. आता पुन्हा तेच सबस्टिट्यूशनचा विचार करायचा आहे. सबस्टिट्यूशनचा विचार कशा प्रकारे करायचा आहे? नेहमी लक्षात घ्या, इन्व्हर्स फंक्शन जर बाहेर दिलेलं असेल, टॅन इन्व्हर्स ऑफ आतमध्ये कशा स्वरूपात आणायचं आहे? टॅनच्या जर स्वरूपात मिळालं तर टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल होऊन आतमध्ये जो पार्ट आहे बाकीचा तो ॲज इट इज राहील आणि आपल्याला डिफरन्शिएट करणं सोपं जाईल. फॉर्म्युले राईट हँड साईडला मी एक टेबल दिलेला आहे. फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युले ऑब्झर्व करून आपण विचार करू शकतो कुठला फॉर्म्युला इथे लागेल. तर मला इथे लगेच समजतं आहे की तिसरा जो रोमध्ये फॉर्म्युला दिलेला आहे, टॅन 2x इज इक्वल टू 2 टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्सचा जर फॉर्म्युला पाहिला तर लगेच समजेल की ई टू द पॉवर एक्सच्या ऐवजी जर मी टॅन थिटा पुट केला तर आपलं काम बनतं आहे. ठीक आहे, तर आपण करूयात प्रॉब्लेमला पुढे सॉल्व. तर आपण काय करूयात, पुट ई टू द पॉवर एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे आपला वाय काय बनणार आहे? वाय बनणार आहे टॅन इन्व्हर्स ऑफ 2 इंटू टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, थोडं ना व्यवस्थित समजून घ्या ही स्टेप. इथं ई टू द पॉवर 2x आहे, त्याच्याऐवजी मी टॅन स्क्वेअर थिटा कसा लिहिला आहे व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला रूल माहिती आहे, ई टू द पॉवर m इंटू n इज इक्वल टू ई टू द पॉवर m रेज टू द पॉवर n. ठीक आहे, म्हणजेच ई टू द पॉवर 2xला मी लिहू शकतो ई टू द पॉवर एक्सचा स्क्वेअर. तेच मी केलेलं आहे. ई टू द पॉवर एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा फुट केलेली आहे आणि टॅन थिटाचा स्क्वेअर येतो टॅन स्क्वेअर थिटा. तेच केलेलं आहे. आता हा फॉर्म्युला कशाचा आहे? फॉर्म्युला आहे टॅन 2 थिटाचा. म्हणजेच याला मी लिहू शकतो y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन 2 थिटा. आता टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल होईल, राहील फक्त 2 थिटा. ठीक आहे, आता जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे, आपल्याला वायचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं जो वाय मिळाला आहे आपल्याला तो इन टर्म्स ऑफ थिटा भेटलेला आहे. तर विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डिफरन्शिएट करू शकत नाही, तर ह्या एक्सला या थिटाला एक्समध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. एक्समध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. ठीक आहे, तर कशा प्रकारे होणार आहे? आपल्याला ई टू द पॉवर एक्स इज इक्वल टू टॅन थिटा दिलेला आहे. यावरून आपण काढू शकतो थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ ई टू द पॉवर एक्स. बस हा टॅन फंक्शनला मी लेफ्ट साईडला शिफ्ट केला आहे, तर तो इन्व्हर्स झालेला आहे. यालाच मी लिहू शकतो, त्यामुळे मी यालाच लिहू शकतो 2 इंटू टॅन इन्व्हर्स ऑफ ई टू द पॉवर एक्स. आता टॅन इन्व्हर्स ऑफ ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, कंपोजिट फंक्शन. आपल्याला टॅन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स एक्स? टॅन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह आहे याचा. आता एक्सच्या ऐवजी ई टू द पॉवर एक्स दिलेली आहे, म्हणजेच आपल्याला एक्सच्या ऐवजी जे काही दिलेलं आहे त्याला ॲज इट इज ठेवायचं ह्या फॉर्म्युल्यामध्ये आणि फक्त जे दिलेलं आहे एक्सच्या ऐवजी त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचा आहे. हे मी सगळं कंपोजिट फंक्शनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जर कुणाला डाऊट असेल तर एकदा तुम्ही कंपोजिट फंक्शन पुन्हा रिवाईज करू शकता. तर यालाच मी लिहू शकतो dy बाय dx. म्हणजेच आपण डेरिव्हेटिव्ह घेतला आहे दोन्ही साईडचा. 2 कॉन्स्टंट आहे बाहेर येणाऱ्या डेरिव्हेटिव्हच्या आणि डेरिव्हेटिव्ह राहणार फक्त टॅन इन्व्हर्स ऑफ ई टू द पॉवर एक्सचा. ठीक आहे, आता टॅन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सप्लेन केलं, एक्सच्या जागी ई टू द पॉवर एक्स आहे, असू द्या, त्याला तसंच ठेवायचं आहे. तर याला मी लिहू शकतो ई टू द पॉवर एक्सचा स्क्वेअर इंटू या ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो ई टू द पॉवर एक्स. तर यालाच मी लिहिणार आहे 2 अपॉन 1 प्लस ई टू द पॉवर 2x इंटू ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज. हा झाला आपला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. आता पुन्हा तोच प्रश्न आहे, ई टू द पॉवर एक्स स्क्वेअरला मी लिहू शकतो ई टू द पॉवर 2x, कारण हा आपला इंडायसेसचा रूल आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल.
आता नॉर्मल मेथडने सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो कंपोजिट फंक्शनचा वापर करून, परंतु मग तेच आहे की कॅल्क्युलेशन त्यात कॉम्प्लिकेटेड होतात. आपल्याला कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन करण्याऐवजी आपण हे सबस्टिट्यूशन करून अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, नवीन एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1/3x minus 4x cube. फाइंड dy by dx. काय करायचे? फॉर्म्युला एक जर तुम्ही पाहिला साइन 3x मॅच होतोय. एक्सच्या जागी जर साइन थिटा पुट करून दिला काम बनतं आहे, पण त्यासाठी कोसेक इन्व्हर्स दिलेला आहे, तर त्याला आपल्याला साइन इन्व्हर्समध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x. साधा फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युल्याचा वापर करून आपण yला लिहू शकतो साइन इन्व्हर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. ठीक आहे. आता हा साइन 3x वाला फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. त्यासाठी काय करावं लागेल? पुट करावं लागेल. काय पुट करावं लागेल? x इज इक्वल टू साइन थिटा. ही सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपल्याला y भेटेल साइन इन्व्हर्स ऑफ 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. फक्त मी सबस्टिट्यूट केलं आहे एक्सच्या जागी साइन थिटा. मग हा फॉर्म्युला कशाचा बनणार आहे? साइन 3 थिटाचा. मग या वायला मी लिहू शकतो साइन इन्व्हर्स ऑफ साइन 3 थिटा. अगेन साइन इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल, फक्त इथं राहील 3 थिटा. आता तेच पुन्हा वाय आलेला आहे थिटामध्ये, डिफरन्शिएट करायचं आहे एक्समध्ये आणि या थिटाला आपल्याला कन्व्हर्ट करावे लागेल एक्समध्ये. तर इथून आपण थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. इथून थिटा येतो आहे आपला साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. कसा आला? साइन फंक्शनला लेफ्ट साईडला जर घेऊन गेलो तर तो साइन इन्व्हर्स बनेल. म्हणजे आपला वाय झाला 3 साइन इन्व्हर्स एक्स. आता याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हा येणार आहे dy बाय dx इज इक्वल टू 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स. आणि साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय असतो? 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हा झाला आपला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू 3/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तर हे झालं या प्रॉब्लेमचं ॲन्सर. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व केले जाऊ शकतात. अतिशय सोपे प्रॉब्लेम आहेत, पण तेच आहे की आपल्याला हा जो टेबल दिलेला आहे यात जे फॉर्म्युले आहेत ते सगळे तुम्हाला माहीत हवेत आणि ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्याचा वापर पुन्हा इंटिग्रेशनमध्ये पण होणार आहे, तर त्यापासून पळ काढू नका. हे फॉर्म्युले सगळेच्या सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. y इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 2x इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. फाइंड dy बाय dx. आता अशा केसमध्ये काय करायचं आहे? आपल्याला कॉस इन्व्हर्स ऑफ एकतर कॉस थिटामध्ये आणा किंवा साइन थिटामध्ये आणा. मी विचार करतो आहे, जर थोडं ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट येते. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. जर मी एक्सच्या जागी इथे साइन एक्सला इमॅजिन केलं तर आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स मिळेल आणि तो मिळेल कॉस एक्स आणि बाहेर एक साइन एक्स राहील. तर साइन 2x आहे आणि साईनला कॉसमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता येते. ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन यूज करावी लागेल. पुट एक्स इज इक्वल टू साइन थिटा. ठीक आहे. त्यामुळे जर ही सबस्टिट्यूशन जर आपण यूज केली तर वाय आपला बनणार आहे कॉस इन्व्हर्स ऑफ 2 साइन थिटा इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बनणार आहे कॉस स्क्वेअर थिटा. कशावरनं? इथनं बघा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर एक्सला जर काढायचं आहे तर साइन स्क्वेअर एक्सला जर राईट हँड साईडला शिफ्ट केलं तर ते बनेल 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. स्क्वेअर रूट घ्या,
ॲन्सर मिळेल. यालाच मी लिहू शकतो वाय इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. यालाच मी लिहू शकतो वाय इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ साइन 2 थिटा. आता थोडं ना इथं व्यवस्थित ऑपरेट करायचं याला. इथं कॉस इन्व्हर्स ऑफ काहीतरी कॉस हवं आहे, तेव्हा तो कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल होईल. इथं साइन 2 थिटा आलेला आहे. साइन 2 थिटाला कन्व्हर्ट करायचं आहे कशात? कॉसमध्ये. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? कॉस पाय बाय 2 मायनस 2 थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. पण हा कसा आला आहे व्यवस्थित समजून घ्या. इथे एक टेबल बनवलेला आहे मी अजून एक, त्यात त्या अलाइड अँगलचे सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत. आपल्याला काय साईनला कॉसमध्ये पाहायचं आहे. म्हणजे पहा आता आपल्याला कॉस ऑफ हे साईनमध्ये दिलेलं आहे, म्हणजे या साईनच्या याला आपल्याला कॉसमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. कसं होईल पहा, कॉस ऑफ 90 मायनस एक्स. 90 म्हणजे काय? पाय बाय 2 मायनस एक्स म्हणजे साइन एक्स. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तर तेच मी इथं लिहिलेलं आहे. आता हा 90 डिग्रीमध्ये लिहिलेला आहे. 90 म्हणजे पाय बाय 2, 180 म्हणजे पाय. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला माहीत असतीलच. आणि हा टेबल कसा आहे बघा, साइन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. साइन ऑफ 90 मायनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. साइन ऑफ 90 प्लस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स असं आहे. त्यामुळं आपल्याला कॉसला साईनमध्ये जर कन्व्हर्ट करायचं तर इथं पाहावं लागेल कॉस 90 मायनस एक्स इज इक्वल टू साइन एक्स हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि इथं एक्सच्या ऐवजी फक्त 2 थिटा आहे. ठीक आहे, तोच मी पुट केलेला आहे. तर या वायला मी लिहू शकतो कॉस इन्व्हर्स ऑफ पाय बाय 2 मायनस 2 थिटा. कॉस इन्व्हर्स कॉस कॅन्सल होणार आहे, वाय राहणार आहे पाय बाय 2 मायनस 2 थिटा. आता पुन्हा तोच प्रकार आहे की थिटा दिलेला आहे, वाय इज इक्वल टू थिटा. आपल्याला वायचा डेरिव्हेटिव्ह एक्सच्या रिस्पेक्टमध्ये काढायचा आहे. थिटाच्या जागी आपल्याला काय लागेल? इन टर्म्स ऑफ एक्स व्हॅल्यू लागेल. तर इथून आपण काढू शकतो. साईनला लेफ्ट साईडला शिफ्ट केलं तर होणार आहे साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू थिटा. ठीक आहे, तर आपला वाय बनेल पाय बाय 2 मायनस 2 साइन इन्व्हर्स एक्स. म्हणजेच आता याला डिफरन्शिएट करणं सोपं जाईल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. कॉन्स्टंट पाय बाय 2 काय आहे? कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 ॲज इट इज. साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. काय येतो साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह? रिकॉल. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर याला मी लिहिणार आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर हेच होणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर अशा प्रकारे हे इन्व्हर्स ट्रिग्नोमॅट्रिक फंक्शन्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत की ज्यांना पर्टिक्युलर सबस्टिट्यूशन वापरावी लागते, ते प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व केले जातील. आपल्याला हे ट्रिग्नोमॅट्रिकचे फॉर्म्युलेज आहेत हे माहीत असलेले कधीही बेटर आहे. तुम्हाला बऱ्याच पुस्तकांमध्ये स्टँडर्ड सबस्टिट्यूशन मिळेल की असं दिलेलं असेल तर ही सबस्टिट्यूशन करायची आहे, तसं दिलेलं असेल तर ती सबस्टिट्यूशन करायची आहे. तुम्ही त्यालासुद्धा डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालेल. तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये स्टँडर्ड सबस्टिट्यूशन दिसतील. पण स्टँडर्ड सबस्टिट्यूशनपेक्षाही तुम्हाला जर फॉर्म्युले माहिती असतील तर तुम्ही त्याचा विचार तिथे करू शकता. म्हणजे समजा कुठलंही एक्झाम्पलमध्ये 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर ऑब्वियसली आपण विचार करणार आहे टॅन थिटा पुट करायचा आहे. 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन थिटा पुट करायचा आहे. कॉस 2xच्या फॉर्ममध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळेल. अशा प्रकारे तुम्ही त्याचा विचार करू शकता. आता हे सगळं प्रॅक्टिसनेच जमणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही किंवा डाऊट येतो आहे की सर हा प्रॉब्लेम सॉल्व करून द्या किंवा सोल्युशन द्या, तर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळू द्या. तुम्हाला जर डाऊट असतील तर तुमचे डाऊट कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी लवकरात लवकर सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. त्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर व्हिडिओ पण मी लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, एक्झाम्पल पण समजलेच असतील.
जर तुम्हाला हे एक्झाम्पल समजले असतील, व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. सर्वांना फायदा होऊ द्या.